नमस्कार मंडळी, कसे असतात? बरे बरे माझी व्हिडिओ बघत राहा तुम्ही. मधुर आणि मधुरच्या ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते. तर काल ना पाऊस लागलेलो, इतकं भयानक पाऊस लागलो. त्याच्या आदल्या दिवशी तर त्याच्यापेक्षा भयानक लागलेलो. असं पाऊस लागता एप्रिल महिन्यात का सांगतो ना. गेल्या वर्षी तर मेमध्ये लागलेलो, ह्या वर्षी तर एप्रिलमधनंच चालू झालं. म्हणजे एप्रिल महिन्याच्या मार्चमधनंच चालू झाला. पण काय आता पाऊस चांगला म्हणायचो का वाईट म्हणायचो आता तुम्हीच ठरवा. आणि आज ना आपण जाणार असो चौकुळला. खूप दिवसांनी विशाल पण भेटा घेता आपण. विशाल म्हणतात जरा जाऊन या चौकुळी, त्याचा पण गाव चौकुळचा. विशाला तुम्ही बघितला असताना मागच्या व्हिडिओतनी, पण या व्हिडिओत परत दाखवायचे तुमका. हे बघा इलोच नाव काढू आणि हजर. तर मंडळी त्याच्यासोबत आपण जाऊया आता चौकुळी. तर चला परत एकदा तुमका चौकुळ दाखवायचं आपण. चला. आणि चौकुळ आज आपण पूर्ण गाव दाखवू शकतो तुमका, कारण माझा घर कसा अलीकडे येता, पण विशालचा घर कसा पूर्ण गाव हा ना, त्याच्या लास्ट टोकात घर येतात. त्यामुळे तुमका मी आज गाव दाखवते पूर्ण. तर चला. तर मंडळी आपण ना आंबोली वगैरे क्रॉस करून आता चौकुळ रस्त्यावर गेलो असो. आणि जी गरमी असा एप्रिल महिना असता ती गरमी नाही आहे. मस्तपैकी थंड थंडगार वातावरण. आणि काल पण बहुतेक आडे पण पाऊस लागला असू शकता, त्यामुळे इतकी थंड वातावरण मस्तच वाटता. बघा आपलं सनसेट पॉईंट गावातलं. तर मंडळी ही असं आपली गावडीवाडी. तो या गावडीआळी आहे ना आपलं गाव चालू होता, होऊ शकतात. तसं गाव आपलं आंबोलीतनंच चालू होता, पण गावातली घराबिरा म्हटलं तरी गावडीआळीतनं चालू होतं. त्यानंतर हे आपला समतानगर. हे बघा हाय बुद्ध विहारा. बघा समतानगर. त्यानगर ही चव्हाणवाडी आदर्श नगर. आणि ही आपला घर, ही आपली जाधववाडी. त्यानंतर ही दिवळवाडी खालची वाडी. आणि या साईड पाटीलवाडी मधली वाडी. ही या साईड गोगनेवाडी. आपलं बाजारवाडी. वरची वाडी काय पण म्हणू शकतो.
शाळा वेळा हे बस स्टँड हे एस टी परत यासाठी मराठी शाळा ग्रामपंचायत वगैरे विठ्ठल रुक्माई मंदिर देवाची तळी या साईटी गोनसाटवाडी जुवाडवाडी आणि मेस्त्रीवाडी आणि ही आपली खासकीलवाडी होऊ शकतात. मंडळी आपण आता खासकीलवाडीवर म्हणजेच विशालच्या घराकडे पोचलेलो असू म्हणजेच चौकी आपण पोचलेलो असू. बघितलं तुम्ही येताना मी सगळं दाखवलं गाव आमचा नाही म्हणता 2-3 किलोमीटर मागे चालू होता गाव आमचा. पण कसा गावडीआळी जी ना ती ना मूळ गाव चालू होता त्या खासकीलवाडीपर्यंत म्हणजे अशी पूर्ण लागान जवळजवळ घरात. बाकीचे वाडे आहेत ते खूप लांब असे भरपूर वाडे आहेत आमचे 12 वाडे आहेत 13 गावा असं म्हणतात. तर होऊ शकतं ह्यासाठी विशालची वाडी ही म्हणजे आमच्या घराकडनं नाही म्हणता 1 किलोमीटर असा इतक्या लांब विशाला. आणि ह्या विशालचं घर जाऊया आतमध्ये दाखवूया तुमका. नवीन बांधता घर म्हणजे जर जुनाच होता ना त्याचा जर रिपेअर केला ना पण मस्त केला ना. आपला बुग्या आपण कधी करतो घर. तर चला. तर म्हणजे विशालच्या बघू शकतो घराचं काम चालू आहे. आणि ते मुशी देताना बघितलं झाडाबिडा होती म्हणून थंडी वाजत होती पण हे असला भयानक गरम होता ना काय सांगा. विशाल तुला कसं गरम होतं बघा. घर बांधल्यानंतर मस्त दिसणार हा. जायला आणि वर्ष का घर प्रवेशाचे आपण वर्ष जाईल. आणि तर मंडळी होऊ शकतात विशालच्या मम्मीने जेवण दिले. गावठी भात आहे ना गावठी भात आहे आणि वांग्याची भाजी आमटी म्हणू शकतात. विशाल बघा कशात जेवता गुळंबीत. तर मंडळी मस्तपैकी जेवली वगैरे आणि आता आपण ना यांचं काम बघतो. बघा कशी करतात वेल्डिंग करतात पुढे पत्रे वगैरे घालतल्यात. आणि हे बघा साईडनं घर कसं दिसतं. तर मंडळी आता आपण थंडा घ्यायचा. मंडळी आता आपण ना केगेदवाडीत पोचलेलो असू कारण आपण जाताना असे जाणार असू ह्या साईडनं म्हणजे बुग्या जांभरे मार्गे गेली जांभरे मार्गे जाऊया. येताना आपण आंबोलीकडनं गेलेलो आणि हे आता आपण ह्याच्यावर असू इसापूर तिटो म्हणू शकतात. आणि हे आपलं कुंबड्यात गेलो केकदीत गेलो आणि तळकटीक खाली. आणि हे आपलं इसापुरात गेलो चंदगडात गेलो जांभऱ्यात गेलो. तर चला जाऊया. आणि हे आपलं आंबोली चौकळी. मंडळी ह्यासाठी जांभऱ्यात गेलो असतो हे इसापुरात गेलो.
मंडळी बघू शकता आहे ना, जांभरे 4 किलोमीटर हा पुढे घे दाखवतो आहे ना, चौकुळ 12 किलोमीटर आणि आंबोली 21 किलोमीटर, म्हणजे बघू शकतात किती जवळ आहे ना. आणि आता आपण जांभरे फक्त 4 किलोमीटर जाणार आता. तर चला जाऊया. ते आता गेली ती पुढे गाडी पण चंदगडाकडे जाता. चला जा काय तुमका रस्तो कसा. म्हणजे आता आपण ना चौकुळमधनं बाहेर पडलो, म्हणजे चौकुळ बॉर्डर संपली आणि जांभरी बॉर्डर चालू झाली. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा संपलो आणि कोल्हापूर जिल्हा चालू झालो. तर हा रस्तो नाही हो का बघू शकता हे असो, म्हणजे 1-1.5 किलोमीटर रस्तो नाही. आणि आपल्या बाबा भेट दिसलेला आम्हाला बघू शकतात. हे बघा, हे आमचा नंबर येतात. एक आजी विजय आमचे आहेत मामांचे. 24 काय बरं. कधी गेले चौकळी? आजच. मग जाऊन आलात मग चौकळी कोण तुमचं? मंडळी या मागे राहिलो तर आपला नंबर हा आणि मामांचं. आणि हे बघा रस्तो कसा घातली म्हणजे हे बघा ही देवण्यांची वड. ह्या नदीत ना पावसाळ्यात भरपूर पाणी येतात, भयानक. बघा साखव केल्या आडी. रस्तो बघा मंडळी. तर ह्यो रस्तो हो काय अशी मागणी करा. खूप वेळा आम्ही दमलो मागणी करू तर काय रस्त्याची बाब घेण्यात नाही, कारण फॉरेस्ट इलाका आहे आणि फॉरेस्टचं खूप नुकसान होऊ शकता. आणि होय, कारण जंगल खूप मोठा आहे आणि नुकसान होतालाच फॉरेस्टचा. पण झालं तर रस्तो खूप उपयोगाचा, कारण चंदगड चौकुळवाल्यांका म्हणजे आमका जवळ पडतला आणि आमच्यासारखे जे चौकुळचे आहेत ते हाडे चंदगडात राहतो त्यांना बरा पडतला गाव घेऊन. ते आंबोली साईडला खूप किलोमीटर आणि ह्या जवळ आलं लगेच. आता बघा आम्ही जांभऱ्यातच पोचलो डायरेक्ट लगेच. आता तर मंडळी बघू शकता आपण पोचलेलो असू जांभरेच्या गणेश नदीकडे. बघू शकतात पाणी आता आटला बऱ्यापैकी. तर मंडळी बघू शकतात हे बघा, हाय तगेत रस्तो नाही म्हणजे नाही म्हणता 1 ते 1.5 किलोमीटर रस्तो नाही नाहीतर चंदगड ते चौकुळ मस्त 1 नंबर रस्तो पण काय करतात 1.5 किलोमीटर नाही त्यामुळे अशी हालत होता. तर आता जांभऱ्यात आपण पोचलेलो असू. जांभऱ्यात काय चंदगड 10 किलोमीटरवर राहिला. तर आपण आता जाऊया. तर चला मंडळी, आता आपण ना चंदगडमध्ये पोचलेलो असू. तर म्हटलं राजेश कोल्ड्रिंकमध्ये जरा लस्सी बिस्सी पिऊया. तर जाऊया राजेश कोल्ड्रिंकमध्ये. लस्सीवरची मंडळी मस्तपैकी लस्सी बिस्सी पिला, थंडगार झाला जरा. आणि हे वातावरण जितक्या गरम नाही पण चौकुळी भयानक गरम होता.
तर मंडळी विशाल माग आता घराकडे सोडल्यान आणि आपण जातो आता पाटणे वाट्यात. चल चल मग बाय. तर मंडळी विशाल आता गेलेलो, आपण आता घरात येलो. तर मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊया आणि जरा अभ्यास करू गोया, असाइनमेंट लिहू गोया. आणि उद्या आपलं पेपर आहे, तर जरा अभ्यास करूया. आणि हे व्हिडिओ पण आता संपूया आपण. तर आजच्या व्हिडिओत बघितला सुद्धा आपण गेलो चौकुळीत. मी लास्ट टाईम म्हटलं तर शिमग्यात गेलेलं आहे, त्यानंतर आत्ता गेलं आहे. तर मस्त वाटलं, बरं वाटला. आणि विशालचं घर पण बघून गेलो आपण, नवीन बांधतात, काम चालू आहे त्यांचा. आणि जाताना आपण आंबोली मार्गे गेलेलो. आंबोली मार्गे नाही म्हणता 55 किलोमीटर पडता चौकुळ. आणि जर आपण इसापूर मार्गे गेलो तर 42-45 पडता. आणि जर जांभरे मार्गे गेलो, रस्तो जर झालो बायचान्स भविष्यात, तर 25 ते 20 किलोमीटर मोजून फक्त पडता. आता येताना आमका ना बरोबर 40 मिनटं लागली मोजून, 40 पण नसते ते, मी बरोबर टायमिंग बघून असतं, त्याच्या पण कमी असू शकतात ती, कारण लवकर पोचलो. म्हणजे असे बोलत बोलत आपण जे इलो ना, फक्त 1.5 किलोमीटर जरा कच्चा, नाहीतर लगेच पोचलो. नाही तर आहे ना 2 तास लागतात बरोबर. पण काय हरकत नाही, आता बघूया तो रस्ता कधी होईल तेव्हा होईल. तोपर्यंत असतच आपली बायपास रस्ते, त्यानेच प्रवास करायचो. आणि हे व्हिडिओ आता संपवूया आपण. तर हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटा पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.